आता बातमी आहे पूजा खेडकर प्रकरणासंदर्भात बडतर्फ आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या अडचणीमध्ये आणखीन वाढ झालेली आहे। पूजा खेडकरकडून सुप्रीम कोर्टामध्ये अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल केली जाण्याची शक्यता आहे, पण सुप्रीम कोर्टाला सध्या सुट्ट्या असल्यामुळे कोर्टामध्ये जाण्यासाठी पूजा समोर मोठ्या अडचणी आहेत। कोर्टाला सुट्ट्या असल्याने कोर्ट फक्त अतिमहत्त्वाच्या प्रकरणावरच सुनावणी देत आहे आणि हे प्रकरण किती महत्त्वाचं आहे हे पूजाच्या वकिलांना कोर्टात पटवून द्यावं लागणार आहे। दिल्ली उच्च न्यायालयाने पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे आणि त्यानंतर आता अटकपूर्व जामिनासाठी ती सुप्रीम कोर्टात धाव घेणार आहे। मात्र सुट्ट्या असल्यामुळे नक्की काय घडेल, सुप्रीम कोर्ट ही याचिका दाखल करून घेईल की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। दरम्यान ही याचिका किती महत्त्वाची आहे हे पूजाच्या वकिलांना पटवून द्यावं लागणार आहे। पूजा खेडकरच्या अडचणींमध्ये वाढ झालेली आहे। अटकपूर्व जामिनासाठी पूजाने दिल्ली उच्च न्यायालयामध्ये अर्ज केला होता, मात्र तिचा अटकपूर्व जामीन दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळला। त्यानंतर आता पूजाने पुढे एक पाऊल टाकत सुप्रीम कोर्टामध्ये अर्ज करणार असल्याची माहिती समोर येते। मात्र सुप्रीम कोर्टाला सुट्ट्या असल्यामुळे तिच्या अडचणींमध्ये वाढ झालेली आहे।